आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू होतोय तो म्हणजे छावा प्रतिष्ठान विरुद्ध CR11 जिजाऊंची लेक. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम CR11 जिजाऊची लेक सॉरी छावा प्रतिष्ठान संघानं फलंदाजी स्वीकारलाय. तर CR11 जिजाऊंची लेक यांना क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय, आमंत्रित केलंय. गोलंदाज आहे, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. या दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू लगेच या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही आलेत ना, ओके. सनी आणि संतोष स्ट्राईक आणि सनी नॉन सेकंड आणि गोलंदाज आहे तो म्हणजे प्रशांत. हवेचा पहिला चेंडू जातो प्रशांत याचा पंचांना पार करून चेंडू टाकला जातोय. पुल करण्याचा प्रयत्न मात्र बॅटची एज लागते. थर्डमॅन कडे चेंडू, एक धाव पडून पूर्ण. या एका धावेने स्वतःचा संघाचं खातं ओपन करतोय तो म्हणजेच संतोष. कुठल्या गावातून खेळतात ना ते पण यशवंत खार संघातून खेळणारा संतोष नॉन सेकंड आणि सुडकोली संघातून खेळणारा सनी मात्र त्या ठिकाणी धावून एके दोघांनी चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी, गोलंदाज तो म्हणजेच प्रशांत. प्रशांत कुरुळ संघातून खेळणारा हा प्रशांत सुरेख गोलंदाजी करतोय आणि त्या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढलाय फटका. एकच धाव, सुंदर क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी. ते म्हणजेच दोन धाव पळून पूर्ण करतोय. 2 धाव्यानं धावसंख्या वाढले, धावसंख्या झाले 4. अगदी संयमानं सामना सुरू आहे तो म्हणजेच आजच्या दिवसातील प्रत्येक सामने थोडं संयमाने. किंबहुना अचानक झालेला जो बदल आहे टेनिस धावसंख्या 2 आणि हा चेंडू उचलून खेळलाय. झेल होऊ शकतो का? नौमॅन्स ठिकाणी चेंडू आहे. जोपर्यंत फील्ड पळून एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली आहे 4. मी बोलत होतो पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा पूलचा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर गोलंदाजी प्रशांत याची. कुरुळ अलिबाग या ठिकाणाहून खेळणारा, कुरुळ संघातून खेळणारा प्रशांत सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अर्थातच CR11 छावा प्रतिष्ठान ना सॉरी CR11 जिजाऊंची लेक या संघातून सुंदर गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू जातोय. षटक संपलं ना, पहिलं षटक संपलं. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5. की पहिल्या सामन्यापासून धावसंख्या ही खूप कमी होते. त्यामागचं कारण जो कमिटीने निर्णय बदलवला होता, पाऊस बघून जो निर्णय बदलवला होता, टेनिसची स्पर्धेतून रबरच्या चेंडूकडे वळला. त्याच्यामुळे रबरच्या चेंडूवरची जी प्रॅक्टिस ही किंबहुना कमी झाली आहे. कारण रबरच्या चेंडूवर प्रॅक्टिसच केली गेली नव्हती किंबहुना असं वाटतंय. आणि तोच एक प्रश्न प्रत्येक खेळाडूला पडला असेल आणि कशा प्रकारे फटकेबाजी करायला पाहिजे. कारण चेंडू टप्पा पडता क्षणी सपकन बॅटवर जातोय आणि तोवर टायमिंग ऍडजस्ट होत नाही या फलंदाजाची. त्याच्यामुळे धावसंख्या खूप कमी या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज येतो तो म्हणजेच गौरव, 7 नंबर जर्सी प्रदान केलेला गौरव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू
वुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवतोय, उसळी जाण्याचं काम करतोय, सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये धाव नाही, धोका नाही, चेंडू निर्धाव. प्रत्येक खेळाडू आहे ना मोठ्या मोठ्या फटका मारण्याच्या नादात चाललाय. मात्र जर का आपण बौद्धिक क्षमतेचा वापर केला, बुद्धिमत्तेचा वापर केला, चेंडू बघितला, क्लिक केला, थर्डमॅन कडे देखील चेंडू सीमापार होऊ शकतो. मात्र तसं न होता प्रत्येक चेंडूवर पूल करण्याचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक. आणि या ठिकाणी समजून उमजून खेळलेला हा चेंडू जातोय सरळ शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्राकडे, एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं धावसंख्या वाढले, धावसंख्या झाले 6. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केले. आणि हा चेंडू मोठा फटका होईल का? त्या ठिकाणी गडी बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल. गडी पहिला बाद झालाय, म्हणजेच सनी बाद होतोय. आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी अर्थातच घणागती प्रहार करणारा फलंदाज जाणं गरजेचं आहे. कारण 3 षटकांचा सामना, केवळ 18 चेंडू आपल्या जवळ आहेत आणि 18 चेंडूवर मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. निनाद निनाद 18 नंबर जर्सी प्रदान केलेला निनाद पाटील उदय संघातून खेळणारा खेळाडू. बघायचा कशा प्रकारे या ठिकाणी रबरच्या चेंडूवर प्रहार करणार आहे. मोठी मोठी धावसंख्या जमा करेल का? 18 नंबर जर्सी म्हटलं की वन डाऊन फलंदाज येणारा विराट कोहली याला लाजवीला हा जर्सी क्रमांक प्रदान केलाय आणि तोच फलंदाजसाठी येतोय. आणि हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्राकडे ढकलून दिलाय. चेंडू जोपर्यंत फिल्ड होईल त्या ठिकाणी 2 धावा तर पळून पूर्ण करतोय. आणि फेकी होईल, थ्रो होईल, कलेक्ट होईल, तोपर्यंत 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. या 2 धावेनं निनादनं मात्र आपलं खातं ओपन केलंय. संघाच्या धावसंख्येत भर घातली, धावसंख्या वाढले, 2 धावसंख्या झाली आहे 8. एक गडी बाद 8 अशी स्थिती आहे. समीकरण बदललंय, एक गडी बाद झाला. बाद होणारा फलंदाज तो म्हणजे सनी केवळ 3 धावांवर झेलबाद होऊन तमोमध्ये परतला. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला गौरव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि हा चेंडू वाईड म्हणून गणला जातोय. नंबर जर्सी प्रदान केलेला गौरव गोलंदाज सागर मोरे पंच आणि नितेश कदम यांच्या साक्षीने सुरू असणारा सामना आहे तो म्हणजेच छावा प्रतिष्ठान विरुद्ध सिया 11 जिजाऊची लेक. या दोन्ही संघामध्ये या ठिकाणी सामना रंगतोय. काही चेंडू शिल्लक असतील. टाइम इज मनी, टाइम देखील बघायचा आहे. आणि हा चेंडू पूल केलाय त्या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये झेल करण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल. निनादची खेळी या ठिकाणी संपुष्टात येतोय. निनाद बाद होतोय तो म्हणजे केवळ 2 धावेंवर. 3 चेंडूंचा सामना केला होता निनाद्यानं, 2 चेंडूंचा सामना केला होता निनाद्यानं आणि 2 धावा स्वतःच्या नावावर केल्या. बाद होऊन तमोद परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन नौका फलंदाज येईल. 1 2 3 4 21 नंबर जर्सी प्रदान केलेला सागर येतो फलंदाजासाठी. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ती म्हणजेच सियारा 11 जिजाऊंची लेक यांच्या माध्यमातून अर्थातच गौरवाची छावा प्रतिष्ठानच्या वतीनं फलंदाजासाठी येतोय. फलंदाज तो म्हणजे सागर. बघायचं सागर कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. आपले जे संघ सहकारी फलंदाज आहेत त्यांनी थोडीशी निराशा केली आहे. आपल्याला कुठेतरी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू जात आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकणारा हा चेंडू आहे आणि या चेंडूवर अगदी योग्य ती शिक्षा पंच ठोठवतात आणि चेंडू वाईड गणला जातोय. आणि हा चेंडू फॉलो थ्रो मध्ये खेळून काढतोय. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. षटक मात्र संपतंय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले 10. केवळ 5च्या सरासरीने चाललाय संघ म्हणजेच सियारा 11 जिजाऊंची लेक 5च्या सरासरीने फलंदाजी करतोय. आता येणारे हे 6 चेंडू असतील. 6 चेंडू म्हटलं की हाणामारीचे षटक, अर्थात शेवटले 6 चेंडू करो या मरो अशी स्थिती असते. आणि नवीन नौका गोलंदाज येतोय तो म्हणजेच
सुजित गोलंदाजसाठी येतोय नवीन नौखा गोलंदाज सर्वात वय वर्ष कमी असणारा राम कमिटी प्रीमियर लीग मधला हा एकमेव गोलंदाज आहे आणि सुडकोली या संघातून खेळणारा हा सुजित गोलंदाजसाठी सज्ज होत आहे. बघायचा पहिला चेंडू आपल्या स्पेल मधील घेऊन येतोय आणि हा शार्पीच प्रकारचा चेंडू वाईड म्हणून गणला जातोय. पहिलाच बाउन्स चेंडू प्रहार केला जातो. वाईड आपल्या धावसंख्या स्पेलमध्ये वाढवली जाते. सुजित गोलंदाजसाठी सज्ज होतोय. येणाऱ्या स्पेल मधील 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. फलंदाज तो म्हणजेच संतोष आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक अर्थातच अंडर 18-19 मध्ये खेळणारा हा गोलंदाज हा खेळाडू तो म्हणजेच सुजित सुडकोली संघातून खेळणारा सुजित आज मात्र CR11 जिजाऊन चिलेक या संघातून खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज. शेवटला षटक म्हटलं की करो या मरो अशा स्थितीतील षटक असतं. हाणामारीचं षटक असतं. मात्र त्या ठिकाणी पूर्णतः फलंदाज जखडलं जातं. चेंडू मात्र या ठिकाणी 9 चेंडू जात आहे. सेकंड बाउन्स होता आणि या चेंडूवर योग्य ती शिक्षा ठोठावली जाते. कारण हा चेंडू रबरचा असल्या कारणाने बाउन्स करता येणं कठीण आहे. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री चेंडूवर पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू बॅटची एज लागते. थर्डमॅन कडे चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतोय आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतं. या 2 धावा मिळतात संघाला. या 2 धावेनं धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 14. अजूनपर्यंत मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळाला नाहीये. कुठल्या फलंदाजाला षटकार चौकार आणता येत नाहीये. सुंदर गोलंदाज या ठिकाणी मी तर म्हणेन आजची जी खेळपट्टी आहे गोलंदाजाला नंदनवन असणारी ही खेळपट्टी असावी. प्रतिष्ठान आणि रणमर्दानी हे बॉल झाल्यावर थांबा. बॉल झाल्यावर थांबा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षण होईपर्यंत पळून 1 धाव. दुसरी धाव देखील पळून पूर्ण होता होता मात्र फलंदाज धावबाद झालाय. 1च धाव मिळणार आहे या चेंडूवर आणि याच्यानंतर होणारा सामना आहे नितेश दादा प्रतिष्ठान विरुद्ध रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं व्यासपीठाच्या समोर आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. हा पहिला पुकार म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. लगेचच सुशीला एंटरप्राइजेस आणि नितेश दादा प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. नवीन फलंदाज येतोय सुजित चेंडूचा सामना करण्यासाठी. हा चेंडू देखील वाईट चेंडू जातोय. फलंदाजाचं नाव काय? माहिती नाही तुमचे ठेवले नाही एक्स्ट्रा खेळाडू आले त्यांना नाव माहित नाहीये. हो स्ट्रायकर फलंदाजाचं नाव अक्षय प्रितेश. ओके प्रितेश. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय अतुल. पुन्हा एकदा सुजित गोलंदाजसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर फलंदाज प्रितेश साठी बॅटची एज लागतोय. थर्डमॅन कडे चेंडू जातो. 1 धाव पळून पूर्ण करतोय. अतुल स्ट्राईक साठी येतोय. अतुल बघायचं किती धावांचं योगदान देणार आहे आपल्या संघासाठी. 1 धावेनं प्रितेशनं मात्र आपलं खातं ओपन केलंय. सुजित सुरेख गोलंदाजी करतो सुजित आणि अतुल खेळण्यासाठी तयार होते. शेवटला षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. त्याच्यामुळे करूया मारा अशी स्थिती होती आणि हा चेंडू
पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो चेंडू, वाईट ठरवला जातोय. या चेंडू मात्र अगदी सरळच्या सरळ जात आहेत, कुठला कट होत नाहीये, इन स्विंग नाहीये, आउट स्विंग नाहीये, चेंडू सरळच्या सरळ जात आहे. टप्पा पडला क्षणी विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये जाते, मात्र वाईड शॉप असल्या कारणाने चेंडूला योग्य ती शिक्षा ठोठावली जाते. आणि आता मात्र सुंदर टप्पा, सुंदर नियंत्रण ठेवलं आणि त्या चेंडूवर मात्र सुरेख असा फटका खेळला गेलाय. एक धाव पळून पूर्ण आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र आत्मघातकी निर्णय आणि प्रितेश या ठिकाणी धाव बाद होतोय, तंबूमध्ये परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आणि आता मात्र सुंदर टप्पा, सुंदर नियंत्रण ठेवलं. नाही आणि येणार, त्या कारण चेंडूवर षटकच मात्र संपलेले आहे. सुरेख असा 3 फटका. षटकांचा सामना झालाय. 3 षटकामध्ये धावसंख्या जमा केली आहे टॉस उडवला बोला. 19. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. चला लगेचच याच्यानंतर होणारा सामना आहे, टॉस उडवला. म्हणजेच नावाली यांची दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, नितेश दादा प्रतिष्ठान विरुद्ध रणमर्दानी सुशीला एंटरप्राइजेस, दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेचच विनंती असेल, उमेशजी घाणेकर विरुद्ध रोशन तांबडकर. संख्या सुमित टॉस उडव. चला दोन्ही कर्णधारांना विनंती या ठिकाणी उमेशजी घाणेकर अर्थातच कर्णधार सुशीला एंटरप्राइजेस. ऐक येते कॉमेडी करते. नाही नाही बसा. या ठिकाणी कर्णधारांना विनंती असेल, आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. टॉस उडवला या लवकर चला. पाठवली बघा तुम्हाला. सागर पण आवडत आहे. सागर पण आवडत. हे काय आला रोशन तर काय आला 18 होता. 18 नाही 19 झालं. 20 लास्टला एक रनआउट झाला ना. या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित, अर्थातच इथे नाव लिहा हो पटकन संघाचं. नितेश दादा प्रतिष्ठान विरुद्ध रणवर्धन सुशीला एंटरप्राइजेस, या दोन्ही संघाच्या मध्ये नाणेफेकीचा कौल झालाय, नाणेफेकीचा कौल गेलाय. टॉस कोण जिंकला भाऊ? टॉस कोण? जिंकला नितेश दादा प्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकली आहे. निर्णयाचा SMS आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. प्रशांत मोहरे मोहरे आणि गौरव. फलंदाज प्रशांत मोहरे आणि गौरव पाटील, आणि गोलंदाज असेल तो म्हणजेच निनाद पाटील. बरोबर ना. अच्छा ऑक्टोबरमध्ये राम कमिटीची ऑक्टोबर यावर्षी जो प्रीमियर लीग भरवली गेली आहे त्या ठिकाणी पावसाने नुकतीच हजेरी लावली आहे, त्याच्यामुळे थोडस प्रत्येक खेळाडू मागे निराशा निर्माण झाली असेल, आणि ही निराशा दूर करण्याचं काम नक्कीच जितूदादा मोरे यांनी केलंय की ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये नक्कीच राम कमिटीच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भरवली जाणार आहे, आणि त्याचं ठिकाण असेल पार जिमखाना. या ठिकाणी नक्कीच आपल्या खेळाडू यांना एक प्रेरणा मिळावी ही त्यामागची भावना आहे. आणि मित्रांनो, खचून जाऊ नका, निसर्ग देखील कधी ना कधी साथ देत असते. कळणार देखील नाही आपण जर झोपेमध्ये असलो तरी देखील निसर्ग आपल्यावर कोपणाऱ्यातील मात्र शंका नाही. या ठिकाणी
स्पर्धा कशी असो कोणती असो या ठिकाणी निसर्ग जरी आपल्याला थांबवत असेल तरी देखील आपण थांबत नाही ही आजची स्पर्धा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू जातोय निनाद पाटीलच्या माध्यमातून. 18 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज असेल स्ट्रायकर फलंदाज तो म्हणजेच गौरव. आणि पहिला चेंडू मात्र वाईड न सुरुवात करून देतो. एक्स्ट्रा धावेनं सुरुवात. धावसंख्या झाली 1. निनाद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. थर्डमॅनकडे चेंडू ढकलला. डिक्लेअर झोन कडे जातो का पंच की एक पळून धावा काढायच्या आहेत. एकच धाव. या एका धावेनं धावसंख्या स्वतःच्या नावावर कोरली जाते. 7 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज तो म्हणजेच गौरव याच्या नावावर जाते आणि ही एक धाव. अर्थातच धावसंख्या झाली 2. जिंकण्यासाठी केवळ 20 धावेंची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असताना आता मात्र 17 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. बघा 3 मोठे फटके बघायला मिळतील का? 3 षटकार जर आले तर सामना आपल्या खिशात जाईल. मात्र ही क्रिकेट आहे आणि हा चेंडू बघा सुंदररित्या वुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवतोय. उसळी देण्याचं काम करतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. धाव नाही की धोका नाही. चेंडूने धाव. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजेच निनाद पाटील. आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरला देखील तो चेंडू सापडला नाहीये आणि या ठिकाणी धावबाद. दुसरी धाव घेण्याचा नाहक मोहापायी धावबाद होऊन तमोमध्ये परततोय फलंदाज तो म्हणजेच प्रशांत मोहरे धावबाद होतो. तंबूमध्ये परततोय. धावसंख्या एकच. या एका धावेनं धावसंख्या झाली आहे 3. निर्णय बघा किती अचूक आहे पंचांचा. अगदी जबरदस्त निर्णय. कारण या लाईव्ह मध्ये जरी आपण बघितलं तरी निर्णय अतिशय अचूक आहे. या ठिकाणी DRS वगैरे काही नाहीये. कारण वेळेचा अभाव आहे. त्याच्यामुळे वेळेच्या बंधनात असल्या कारणाने आपण कुठला DRS वगैरे वापरत नाहीये. तरी देखील निर्णय बघा किती अचूक. सुंदर पंचांचं काम पाहतायत आपले पंच. नक्कीच या पंचांना अगदी नितेश कदम यांनी दिलेला अचूक निर्णय आणि सागर मोरे यांच्यासाठी खरंच मनापासून कौतुक आणि खूप खूप धन्यवाद. अतिशय सुरेख निर्णय आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निनाद गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. आणि हा चेंडू वाईड. पंच 9 दिलाय. 9 चेंडू जातोय. कारण या गोलंदाजाला 2 बाउन्स अलाउड असतो. मात्र हा बाउन्स या ठिकाणी ग्राह्य धरला गेला नाही आणि 9 म्हणून गणला गेला. येणारा पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. एक धाव. एका धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे 4 ना. ओहो सुंदर चेंडू. अशा प्रकारचा चेंडू येणं गरजेचं आहे. अशा प्रकारची उसळी ठेवणं गरजेचं आहे. अति उसळी थोडीशी कुठेतरी चुकीची ठरू शकते. मात्र अशा प्रकारची उसळी आली तर आपण सक्सेस होऊ शकतो. सुंदर गोलंदाज निनाद पाटील पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा मात्र अतिशय बाउन्स होता. पुन्हा एकदा 9 ठरवलाय चेंडू आणि हा चौकार. 9 प्लस चौकार. या 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात या खेळाडूला. अर्थातच फलंदाजाला 5 धावा मिळतात. 5 धावेने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 9. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या आतापर्यंत 9 जमा करतोय तो म्हणजेच सियारा 11 जिजाऊंची लेख. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. पहिलं षटक चालू आहे. येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे आणि हा चेंडू उचलून खेळलाय. फ्री हिट आहे. लाईफ आहे. मात्र त्या ठिकाणी देखील झेल सोडला जातोय. एकच धाव. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाले 10. डबल फिगर मध्ये पोहोचले या धावा. काय झालं काय बोलले ते
बॉल किती आहे एकच एकच आहे. फाटला फाटला. कुठे भेटतो आपला ऍक्च्युली बघायला बांधलेला आहे ना पाहिजे थोडा आणि या ठिकाणी मोठा फटका. काय भेटतो षटकार. कोणी मारला धावसंख्या 6 न वाढले. धावसंख्या झाले 16. केवळ 4 धाव्यांची गरज आहे. वर मेन कावर टाकला तो फाडला चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. आपला योग्य तो गोलंदाज निवडायचा आहे. 4 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावाचं समीकरण आलंय. 17 नंबर जर्सी परिधान केलेला गोलंदाज अर्थातच संतोष गोलंदाजीसाठी सज्ज होते. 17 नंबर जर्सी परिधान केलेला संतोष. यशवंत खार संघातून खेळणारा संतोष. या पहिल्या चेंडूवर मात्र सुंदर फटका, नेत्रदेवक फटका आणि चेंडू जातो आरपार सीमा पार. अशा रीतीने सामना विजय होतोय. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. छावा प्रतिष्ठान विरुद्ध चालू असलेला सामना तो म्हणजेच CR 11 जिजाऊंची लेक. यामध्ये CR 11 जिजाऊंची लेक या ठिकाणी सामना विजय होतोय. खूप खूप धन्यवाद. आणि या सामन्याचा सामनावीर असेल अर्थातच